सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जेवढी पण मुलं MHCET 2026 ची प्रिपरेशन करतायत, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की गेले काही दिवस एक न्यूज सर्क्युलेट होत होती की आपली सीईटी ची एक्झाम वर्षातून 2 वेळा ही कंडक्ट होणार आहे. बट हे काही कन्फर्म नव्हतं की कधी कंडक्ट होणार. म्हणजे 2026 ह्या बॅच पासून कंडक्ट होणार आहे की 2027 पासून हे कंडक्ट होणार आहे. त्यासोबत कुठल्या मंथ मध्ये कंडक्ट होणार, जानेवारीमध्ये, मार्चमध्ये, हे पण हे ते 2 महिने हे ते सांगितले होते. बट ते पण काही कन्फर्म नव्हतं. बट ते आता ऑलमोस्ट सगळं कन्फर्म झालेलं आहे. बिकॉज एक न्यूज आली आहे जी इंडियन एक्सप्रेसनी हे ते पब्लिश केलेली आहे. ॲक्च्युली ही न्यूज रिलेटेड होती फॅकल्टीच्या रिगार्डिंग, जे फॅकल्टी हायरिंग वगैरे, तर त्यांच्या रूल्सच्या रिगार्डिंग ही एक न्यूज होती. बट त्याच्यामध्ये एक पॉईंट मेन्शन केलेला आहे, तो आहे आपल्या सीईटीच्या बद्दल. या इकडे एक मीटिंग कंडक्ट झाली होती ज्याच्यामध्ये आपले CM, डेप्युटी CM, त्यासोबत हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर हे सगळे प्रेझेंट होते. आणि त्याच्यामध्ये एक न्यूज ही आहे ते म्हणजे एक आपल्याकडे रिपोर्ट ही आहे ते मांडला गेला आहे की आपली सीईटीची एक्झाम वर्षातून 2 वेळा ही कंडक्ट होणार आहे. हे ते लक्षात घ्या, 2 CET इन स्टेट. आता हे CET नक्की कसे कंडक्ट होणार आहेत, तर हे आहे ते आपल्याला सगळं दिलेलं आहे. तर हे मी सिंपल हे त्या स्लाइडमध्ये कन्वर्ट केलंय आपल्याला एक बेटर अंडरस्टँडिंगसाठी. तर हे तुम्ही चेक करू शकता. 30 ऑक्टोबरला ही आहे ते इंडियन एक्सप्रेसनी ही एक न्यूज डिक्लेअर केली. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलं, फ्रॉम अपकमिंग ॲडमिशन सायकल. अपकमिंग ॲडमिशन सायकल म्हणजे आपलं 2026 पासून जे तुमचे ॲडमिशन होणार आहे सीईटीच्या थ्रू, तर त्यांच्यासाठी 2 CETs, MHCET अँड MBA MMS CET. MHCET म्हणजेच काय की जी पण मुले इंजिनिअरिंगमध्ये जाणार आहेत, त्यासोबत जी पण मुलं फार्मसीमध्ये जाणार आहेत, तर त्या मुलांसाठी ठीक आहे. आणि MHCET ची एक्झाम तुम्हाला माहिती असेल की ह्याच्यामध्ये तुमचा PCM ग्रुप असतो, त्याच्यानंतर तुमचा PCB ग्रुप असतो. तर ह्याच्यात तुमच्यासाठी MHCET ची एक्झाम ज्यांना पण इंजिनिअरिंग अँड फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी, अँड MBA MMS CET ची एक्झाम ही पोस्ट ग्रॅज्युएटसाठी, म्हणजे ज्यांना पण MBA वगैरे जायचं असतं तर त्यांच्यासाठी ही CET ची एक्झाम असते. तर हे दोन्ही CET ची एक्झाम वर्षातून 2 वेळा कंडक्ट होणार आहेत मुलांसाठी. तर हे पण खाली सांगितलंय, कॅन्डिडेट विल हॅव चॉईस टू अपियर फॉर बोथ ऑर ॲज वन ॲज पर देअर कन्व्हिनियन्स. म्हणजे जर तुम्हाला दोन्ही फेजला, दोन्ही अटेम्प्टला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला एकच अटेम्प्ट द्यायचा असेल तर तुम्ही एकच अटेम्प्ट दिला तरी पण चालेल. फॉर ॲडमिशन टू अकॅडमिक इयर 2026 अँड 27, म्हणजे तुमचे ॲडमिशन जी पण मुलं आता CET 2026 ची एक्झाम देणार आहेत, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, फार्मसी ह्यासारख्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेणार आहेत, तर त्या मुलांसाठी बोथ अटेम्प्ट्स विल बी हेल्ड बिटवीन मार्च टू मे. म्हणजे मार्च पासून ते मे महिन्यापर्यंत हे तुमचे अटेम्प्ट्स असणार आहेत. आता नक्की एक्सपेक्टेड डेट्स काय असतील तर त्यावर पण मी ह्याचे पुढे डिस्कस करणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हाऊएव्हर फॉर अकॅडमिक इयर 2027 अँड 28, म्हणजे जी पण तुमची पुढची बॅच आहे, जी पण पुढच्या वर्षी CET ची एक्झाम देणार आहेत, तर त्या मुलांसाठी पण 2 अटेम्प्ट्स असतील. अँड ते अटेम्प्ट्स ॲज पर JEE ची एक्झाम कशी जानेवारी एप्रिल ह्या दरम्यान होते, तर त्याच प्रकारे MHCET 2027 ची एक्झाम पण ह्याचप्रमाणे होणार आहे. बट आता 2026 ची एक्झाम जी आता तुमची एक्झाम आहे, तर त्या एक्झामसाठी तुम्हाला मार्च अँड मे हे तुम्हाला 2 टाइम पिरियड दिलेले आहेत. तुम्ही ते लक्षात घ्या की 2026 ची एक्झाम ही मार्च आणि मे या 2 महिन्यांमध्ये असणार आहे. मार्चमध्ये एक अटेम्प्ट असेल अँड मे महिन्यामध्ये एक अटेम्प्ट असेल. लक्षात घ्या की ह्याचे तुम्हाला टाइम पिरियड खूप कमी मिळतोय. बिकॉज लास्ट इयर काय व्हायचं, जेव्हा एकच अटेम्प्ट होता तर त्यावेळी एप्रिल महिन्यामध्ये तुमची CET ची एक्झाम कंडक्ट व्हायची. बट आता 2 अटेम्प्ट्स होणार आहेत, तर त्याच्यामुळे तुमची CET ची एक्झाम जी एप्रिलमध्ये होणार असते ती थोडी 1 महिना पुढे ढकलली आहे की मे मध्ये तुमची होणार. त्याच्या आधी तुमचा एक मार्चचा एक अटेम्प्ट ठेवलेला आहे. बिकॉज फेब्रुवारीमध्ये आपण नाही ठेवू शकत, कारण की तुमचे सगळे बोर्डचे एक्झाम वगैरे आहेत. तर हे सगळं तुमचा क्लॅश अवॉइड करण्यासाठी मार्च अँड मे ह्या 2 महिन्यांमध्ये तुमची CET ची एक्झाम ही असणार आहे. आता ह्याच्या नक्की डेट्स कसे असतील, एक्सपेक्टेड डेट्स काय असणार आहेत, तर लक्षात घ्या की तुमचा फर्स्ट अटेम्प्ट हा मोस्टली 20 to 25 मार्चमध्ये कंडक्ट होऊ शकतो. ठीक आहे, ह्या टाइम पिरियडमध्ये तुमची फर्स्ट अटेम्प्ट हे कंडक्ट होऊ शकतात. बिकॉज त्याच्या आधी काय बोर्ड्स वगैरे सगळे हे कंप्लीट होऊन जातील. आणि त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट हा एंड ऑफ एप्रिल किंवा फर्स्ट वीक ऑफ मे मध्ये तुमचा कंडक्ट होऊन जाईल. बिकॉज ह्याला पण जास्त डिले पण नाही करू शकत, कारण की नंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस असते. ॲडमिशन प्रोसेस ही ऑलमोस्ट तुमची 2 महिने ही सुरू असते. आणि इंजिनिअरिंगचा किंवा फार्मसीचा अकॅडमिक इयर पण तुम्हाला लवकरात लवकर सुरू करावं लागतं, तेव्हाच तुमचा सिलेबस वगैरे प्रॉपर वेनी कंप्लीट होऊन जातो. तर त्याच्यामुळे सेकंड अटेम्प्टला पण जास्त डिले नाही करणार. हे एंड ऑफ एप्रिल किंवा फर्स्ट वीक ऑफ मे मध्येच तुमचा सेकंड अटेम्प्ट हे कंडक्ट करून देतील. त्याच्यामध्ये म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट झाल्यानंतर लगेच तुमचा रिझल्ट सुद्धा तुमचा डिक्लेअर होईल. एक आन्सर की येते, त्याच्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज वगैरे समजतात, तर हा तुमचा एक रिझल्ट डिक्लेअर होईल. त्याच्यानंतर तुमचा सेकंड अटेम्प्ट असेल, सेकंड अटेम्प्ट नंतर परत तुमची आन्सर की अँड रिझल्ट वगैरे हे डिक्लेअर होऊन जाईल. तर हे सगळं ऑलमोस्ट एक एक्सपेक्टेड शेड्यूल असणार आहे. हे फायनल नाही आहे, एक्सपेक्टेड आहे तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी.
ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये टाइम पिरियड खूप कमी राहतोय. बोर्ड एक्झाम नंतर लगेच तुमची मार्चमध्ये तुमची सीईडीचा फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये टाइम पिरियड कमी राहतोय. तर तुम्हाला स्टडी मॅनेजमेंट पण त्याचप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर जर आपण 2027च्या अटेम्प्टबद्दल बोललो तर जी पण मुलं MHCET 2027ची प्रिपरेशन करतात तर त्या मुलांसाठी जानेवारीमध्ये फर्स्ट अटेम्प्ट असेल, सेकंड अटेम्प्ट हा एप्रिलमध्ये असेल. म्हणजे तुम्हाला एक सफिशियंट टाइम पिरियड हा तुम्हाला मिळतोय. ह्या वर्षी ॲक्च्युली हे डिसिजन आत्ता येत आहे. तर त्याच्यामुळे आता लगेच तुमचं रजिस्ट्रेशन हे सगळं सुरू होणार. तर ह्याला पण थोडाफार टाइम लागतो. तर त्याच्यामुळे ह्या ते थोडंफार मंथ्स म्हणजे एक्झाम डेट्स हे थोडे क्लॅश अवॉइड करण्यासाठी थोडे ह्याच्या टाइम पिरियड कमी केलेला आहे. बाकी 2027ला हा टाइम पिरियड जरा सफिशियंट असणार आहे. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला ह्याची ऑफिशियल न्यूज आर्टिकलची लिंक पाहिजे असेल तर हे मी टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबत जेव्हा पण काय तुमची अपडेट येईल तुमच्या सीईडीच्या रिलेटेड प्लस तुमच्या ॲडमिशनच्या रिलेटेड तर हे पण सगळे मी तुम्हाला ह्या चॅनलवरती सांगणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ऑल्सो जर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप काय जॉईन नसेल केला तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण की त्याच्यावरती पण मी तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट प्रोव्हाइड करत असतो. लक्षात घ्या की आत्ता हे फक्त स्टार्ट आहे. नंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस पण असणार आहे जी खूप कॉम्प्लिकेटेड असते. भरपूर मुलं त्याच्यामध्ये चुकी करतात आणि त्याच्यामुळे त्यांना 12वीमध्ये CETमध्ये चांगले मार्क मिळून सुद्धा त्यांचं चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होत नाही. आणि ते तुमच्यासोबत असं नको व्हावं. जर तुम्हाला एक चांगले पर्सेंटेज मिळावे त्यासोबत तुमच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन व्हावं तर त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण स्टार्ट टू एंड कंप्लीट मी तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. सो त्याच्यामुळे प्लीज कनेक्ट राहा या चॅनलसोबत. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज ह्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस दॅट्स इट व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.